तर नीलम गोरे यांना सुषमा अंधारेंनी कायदेशीर नोटीस दिलेली आहे। सुषमा अंधारेंकडून नीलम गोरेंवरती अब्रू नुकसानीची नोटीस देण्यात आली। ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या माध्यमातून ही नोटीस जी आहे ती बजावण्यात आली। नीलम गोरे यांनी साहित्य संमेलनात केलेल्या वक्तव्यासंदर्भात ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। शिवसेनेने जोपासलेल्या उदात्त परंपरेला गालबोट लावण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून मी आज नीलम गोरे यांच्या विरोधात कायदेशीर नोटीस त्यांना पाठवलेली आहे। 4 दिवसात नोटिशीला उत्तर न आल्यास आम्ही अजून पुढची लढाई लढत राहू। शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अब्रू नुकसानीची नोटीस पाठवायचं ठरवलं आणि आम्ही त्यांना नीलम गोरे यांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवलेली आहे की त्यांनी त्यांचं जे बेताल वक्तव्य आहे, अब्रू नुकसानीकारक वक्तव्य आहे ते मागे घ्यावं। त्यांनी जाहीरपणे सांगावं की त्यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आहे। त्यामुळे हे अब्रू नुकसानीची नोटीस पाठवलेली आहे। 4 दिवसाच्या त्यांनी उत्तर द्यावं अशी सूचना त्यांना केलेली आहे। जर 4 दिवसात त्यांनी उत्तर दिलं नाही या कायदेशीर नोटीसला तर पुढील कायदेशीर कारवाई न्यायालयाच्या मदतीने करण्याचा पूर्ण मार्ग हा सुषमाताई अंधारे वापरतील।